नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज तुमच्यासमोर वेगवेगळे पदार्थ दिसतात. कारण मी तसंच आहे, तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी का नाही, पार एप्रिल मे महिन्यापासून पार दसऱ्यापर्यंत बरेच आपले वेगवेगळे उन्हाळी वाळवण पदार्थ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलोच आहे. त्यामुळे मंडळी का नाही, बऱ्याच जणांची अगोदरच कमेंट येत होती बघा, अगदी जानेवारी महिन्यातच असल्यापासून, दादा वहिनी ह्या वर्षी उन्हाळी पदार्थ काय काय बनवणार आहे ते आम्हाला बी सांगा बरं का. म्हणूनच मंडळी आज तुमच्या समोर बघा हे वेगवेगळे पदार्थ आपण ठेवलोय. जेवणाची चव वाढवण्यासाठी का नाही, ताटात तोंडी लावण्यासाठी वेगवेगळे उत्तम दर्जाचे उन्हाळी वाळवण पदार्थ, ते बी 100% मंडळी गावाकडची टेस्ट असणारे आणि आपलेपणाचा स्वाद असणारे हे सगळे पदार्थ तुमच्या समोर आहेत. चला काय काय पदार्थ आहे की नाही ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा इकडे बघा, हे आहेत साल पापड. दिसायला एकदम पारदर्शक, इकडून बघितलं तर तिकडे दिसतील एवढं पातळ का नाही हे साल पापड बनवलेलं आहेत. आणि हे दिसायला असं जरी छोटं दिसत असलं तरी एकदम तेलात टाकलं नाही असं फुलतंय. कढईवर मंडळी एकच पापड बास होते बघा, असं हे साल पापड आहे. त्यानंतर इकडे बघा, हे आहे बटाटा वेफर्स. खास उपवास असणाऱ्या मंडळीसाठी हे बटाटा वेफर्स आहे. मस्त मीठ घालून चांगलं शिजवून बिजवून का नाही हे चांगलं बनवून घेतलेलं आहे बटाटा वेफर्स. त्यानंतर हे आहे बटाट्याचं खीस. गेल्या वर्षी बऱ्याच मंडळीने का नाही ह्याची मागणी केली होती, तेव्हा आम्ही काय बनवलं नव्हतो, कारण आपल्याकडे बटाटा वेफर्स घेणारी मंडळी काही कमी होती होय तेव्हा. म्हणून मंडळी या वर्षी सगळ्यांसाठीच हे बटाटा खीस सुद्धा आहे. म्हणजे बटाटा वेफर्स बरोबर बटाटा खीस सुद्धा आहे. हे सुद्धा उपवासासाठी चालणार आहे. त्यामुळं पुढं बघा, उपवासासाठी खास हे आहेत उपवासासाठी खास मंडळी का नाही, साबुदाणा बटाटा चकली. एक चकली टाकला सा मंडळी घरघरीत होते बघा. असे साबुदाणा बटाटा चकली आहे. दिसायला पण मस्त आकर्षक आणि तळल्यानंतर चव तर काय विचारूच नका, लय भारी लागते बघा. त्यानंतर पुढं आहे शाबूपाळी पापड. आता गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलाच होता, ह्या वर्षी सुद्धा शाबूपाळी पापड बघू शकताय. तळल्यानंतर मस्त छान कुरकुरीत लागतंय. हे सगळे उपवासासाठी पदार्थ आहेत. कारभार नाही अजून काय आहे का उपवासाला? आपल्याकडे आहे की शाबू बटाटा पापड पण आहे उपवासासाठी. मंडळी हे बघा, महत्वाचं म्हणजे एकदम आकर्षक दिसायला आणि तळल्यानंतर छान चवीला लागणार आहे. हे आहे चविष्ट असं शाबू बटाटा पापड. हे सुद्धा उपवासासाठी चालणार आहे. आता महत्त्वाच्या विषयाकडे जाऊया, ते म्हणजे ह्या इकडे एक बाजूला राहिलं बघा, हे आहेत मिक्स डाळीचं तिखट सांडगं. ह्याला कोण कोण वडी बी म्हणतात. आता हे कसं, हे सगळं आपण तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये घेत असतो, पण ह्याची भाजी लय भारी होते बघा. भाजीसाठी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी वापरून एकत्रित करून का नाही हे मस्त अशा पद्धतीने सांडगं तोडून हे बनवून येतील. एकदा बनवलं वर्षभर टिकतंय, म्हणजे दीर्घकाळ टिकणार आणि साठवायला सुद्धा सोपं असं हे मिक्स डाळीचं तिखट सांडगं. त्यामुळं हे सुद्धा तुम्ही भाजी बनवायला घेऊ शकता. पुढं पावसाळ्याचं जर दिवस लागलं त्यावेळी तर लय भारी चव लागते बघा. वेगवेगळ्या डाळी वापरल्यामुळे एकदम पौष्टिक प्रथिनयुक्त असं हे तिखट सांडगे आहे. त्यामुळं हे सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर पुढं आता आपण बघितलं इकडं शाबू बटाटा पापड उपवासासाठी. त्याच्या पुढं आहेत टमॅटो आणि तांदूळ घालून बनवलेले ते टमॅटो पापड आहेत. तळल्यानंतर त्याची बी लय भारी चव आणि एकदम कुरकुरीत लागते तर बघा. कारभारने पुढं काय आहे तर तूच सांग. इकडं आहे नाचणीचं पापड. हे बघा, मस्त आपण नाचणीचं पापड इकडे तयार करून घेतलेले आहे. तीळ वगैरे घातलेले आहे आणि कोणाला शुगर वगैरे असेल ना त्यांच्यासाठी हे खूप छान, म्हणजे आरोग्यासाठी खूप छान फायदेशीर आहे. आणि सगळीजण आहे ना नाचणी म्हटली की असं खात नाहीत काही जण, आणि लहान मुलं वगैरे खात नाहीत. असं त्यांच्यासाठी आहे ना, असं आपण पापड वगैरे बनवले की तळून दिले की आवडीने खातील, असं या पद्धतीने आपण इकडे नाचणी पापड सुद्धा तयार करून घेतलेले आहे. तिकडे आहे पोहे पापड. ते सुद्धा दिसायला बारीक दिसतोय पण तळ्यावर खूप मोठं होतंय. असं या पद्धतीने आपल्याकडं पोहे पापड पण आहे. आणि इकडे बघा, हे तांदळाचे खिचा पापड आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपण तीळ वगैरे घालून ना मस्त आपण हे खिचा पापड बनवून घेतलेले आहे. आणि हे पण दिसायला बारीक दिसलं तर आहे ना तेलामध्ये घातल्यामुळे तळ्यावर आहे ना मोठं होतं. असं या पद्धतीने इकडे खिचा पापड आहे. आणि इकडं हे तांदळाचं लांब सांडगं आहे. दिसायला एवढं बारीक दिसतात पण तळ्यावर असं झाड होतंय आणि मस्त असं कुरकुरीत लागतो. त्या पद्धतीने इकडं तांदूळ लांब सांडगं आहे. आणि इकडे बघा, हे उडदाचं पापड आहे. ह्यामध्ये आहे ना आपण खार पापड आणि बारीक मिरं वगैरे आपण आहे ना बारीक करून हे ह्यामध्ये घातल्यामुळं ना चवीला पण खूप छान लागतो आणि तळ्यावर पण मस्त लागतो. ह्या पद्धतीने आपण इकडं उडदाचं पापड सुद्धा तयार करून घेतलेले आहे. हे मंडळी तुम्ही तळून खाऊ शकता, भाजून खाऊ शकता. मस्त एकापेक्षा एक चवीचं का नाही सगळे पदार्थ आहेत. आता महत्वाच्या विषयाकडे जाऊयात. तिकडे आहे रवा कुरडई. कुरडईची मंडळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकार आहेत. सुरुवातीला आहेत रवा कुरडई, त्यानंतर इकडे आहे गहू कुरडई,
ही आहे शाबू कुरडई, नाचणी कुरडई आणि इकडे तांदूळ कुरडई. एवढे सगळे कुरडईचे एकापेक्षा एक आपल्याकडे पदार्थ आहेत. मंडळी गेल्या वर्षी हे सगळं दाखवल्यानंतर एक दोघं तर म्हणले दादा तुमच्याकडे असणारे सगळेच पदार्थ आम्हाला द्याच म्हणले. कुरडईचे तर प्रकार एकापेक्षा एक आहेत. एक कुरडई जर घेतला आकार एवढा दिसतोय, पण तळल्यानंतर एवढं छान फुलतं आणि एवढी छान टेस्ट लागते का नाही. गहू कुरडई असेल, नाचणी कुरडई असेल, तांदूळ कुरडई, रवा कुरडई आणि शाबू कुरडई सगळे एकापेक्षा एक आहेत. त्यामुळे मंडळी आता बऱ्यापैकी सगळ्या पदार्थाची माहिती देऊन झालेला आहे. होय. अजून आपल्याकडे पालकीच्या पापड पण आहे. हा, पालकीच्या पापड आहे, बीट पापड आहे, बरंच आपल्याकडे सगळे पापडाचे जवळपास पदार्थ आपल्याकडे आहेत बरं का. त्यामुळं येळ घालवू नका. सध्या कडक उन्हाळा आहे तोवर हे ऑर्डर द्या, बनवून घ्या आणि तुमच्या घरपोच पाठवण्याची जबाबदारी सगळी आमची असते. अगदी भारतातल्या कुठल्याही खेडोपाड्यात आपलं हे पापड व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचतील. बॉक्समध्ये बबल रॅपिंग करून आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतोय बरं का. त्यामुळं काळजी करायची नाही. तुमच्या हातात हे सगळं पदार्थ पोचेपर्यंत सगळी जबाबदारी आपली असते. त्यामुळे याला कुरिअर चार्ज नाही, शिपिंग चार्ज नाही, डिलिव्हरी चार्ज नाही, कसल्या पद्धतीचं पॅकिंग चार्ज काहीच नाही, फ्री डिलिव्हरी असणार आहे. त्यामुळे मंडळी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि हे सगळे पदार्थ तुम्ही मागू शकताय. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यासोबत हे जे वाळवण पदार्थ बघताय ह्याच्यासोबत तुम्हाला आपले गावाकडचे टेस्ट मसाले, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, त्यानंतर मालवणी मसाला असेल, मिरची पावडर असेल, हळद पावडर, जवस चटणी, शेंगदाणा चटणी, कारळ चटणी, असे बरेच वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार सुद्धा आपल्याकडे आहेत. गेल्या वर्षापासून बऱ्याच मंडळींनी आस्वाद घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्यावेळेस ऑर्डर करा. त्यासोबत आपलं पारंपरिक पद्धतीनं विदाऊट प्रिझर्वेटिव्ह फक्त आणि फक्त पारंपरिक जी जुनी पद्धत होती त्या पद्धतीत बनवलेले सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे लोणचे आहेत. त्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. असे सगळे जवळपास आपले वेगवेगळे उत्पादन आहेत. त्यामुळे लवकर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हे घरपोच मागवा. कारण चांगल्या गोष्टी जास्त काळ आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळं उपलब्ध आहेत तोवर पटापट मागवा. चला मंडळी, काय काय मिळतं हे तरी आता तुम्हाला कळलेलंच आहे. तुम्ही म्हणला होता असं का नाही की दादा पुढल्या वर्षी चालू केल्यानंतर आम्हाला कळवा. हाच निरोप समजा आणि लवकर मागवा. आणि व्हिडिओ मंडळी जास्तीत जास्त शेअर करा. हे सगळं मराठमोळे पदार्थ जाऊ देत सगळीकडे 7 समुद्र पार. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. पदार्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. असे सगळे वेगवेगळे पदार्थ तुम्ही सुद्धा यंदाच्या उन्हाळ्यात ज्यांना शक्य आहे त्यांनी बनवायचं सुद्धा आहे आणि घरी बनवून आम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही फोटो पण पाठवू शकताय. कसं म्हणतेस कारभारने? होय. चला मंडळी, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी. मसाल्याचे आपले कुठले कुठले उत्पादन आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.